नाऊनला आपण सुरुवात केलेली आहे. नाऊनमध्ये सर्वात पहिले आपलं झालं बघा प्रॉपर नाऊन, प्रॉपर नाऊन तर कॉमन नाऊन, कॉमन नाऊन तर अबस्ट्रॅक्ट नाऊन, अबस्ट्रॅक्ट नाऊन तर कलेक्टिव्ह नाऊन. काल आपण इथपर्यंत आलो आणि त्यामध्ये सुद्धा पाहिलं की कोण कोणाच्या घरामध्ये चाललंय का, तर त्यामध्ये उपयोगावरून सुद्धा आपण प्रकार असे पाहिले की प्रॉपर नाऊन, प्रॉपर नाऊन इज युज्ड ॲज व्हॉट, कॉमन नाऊन. हे पहिले पाहिलं होतं आपण. त्यामध्ये काही उदाहरणे असेच घेतलेले बघा, आपण असे उदाहरणं घेतले होते बघा. राजू इज अ भीमा इन स्ट्रेंथ. प्रॉपर नाऊन कॉमन झालंय असं हे का हे याच्यामध्ये, तर हे बघा याच्या पुढे काय आलं बरं, आर्टिकल अ आलेलं आहे. दुसरं एक घेतलं होतं आपण की प्रॉपर कॉमन झालं तर मग कॉमन प्रॉपर होईल का, तर हो झालं होतं बघा बरं. आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये कॉमन नाऊन इज युज्ड ॲज प्रॉपर नाऊन. त्याने काही रूप नव्हतं बदललं, त्यांनी फक्त कार्य बदलले होते. आपण जर कॉमन नाऊनच्या आधी तुम्ही आर्टिकल द वापरलं किंवा पॉझेसिव्ह एखादा ॲडजेक्टिव्ह वापरलं तर ते काय होण्याची शक्यता आहे दाट, त्याच्यामध्ये ते प्रॉपर होण्याची शक्यता दाट आहे त्याच्यामध्ये. पहा आपण असं उदाहरण घेतलं बघा, आय मेट अ मॅन यस्टरडे, असं काल एक वाक्य घेतले होते. परत मी त्याला जर असे वापरले अ मॅन वॉज अ सायंटिस्ट, तर हे वाक्य बरोबर राहील का चुकेल, तर पहा बरं. याचा अर्थ मी ज्या व्यक्तीला भेटलो आणि एक व्यक्ती काय होता, वैज्ञानिक होता, हे दोघेच्या दोघे वेगळे झाले, एक नाही, तर हाच व्यक्ती परत आलेला आहे. मग इथं काय झालं, तुम्हाला द घ्यावं लागेल. मग ह्या व्यक्तीला तुम्ही डेफिनाइट केलंय, म्हणजे हे कोण झालं आता कॉमनचं प्रॉपर झालेलं आहे. काल आणखीन एक वाक्य घेतलं होतं, माय सन इज अ युधिष्ठिरा इन विजडम. माय सन म्हटलेलं आहे म्हणजे त्याला मी मर्यादित केलं, त्याला प्रॉपर केलं, त्याला पर्टिक्युलर केलं, स्पेशल केलं. माय सन काय झालं याच्यामध्ये कॉमनचा झाला तो प्रॉपर. पुढे पाहिलं होतं आपण की अबस्ट्रॅक्ट नाऊन सुद्धा काम करू शकतं का, तर हो आपण पाहिलं होतं की अबस्ट्रॅक्ट नाऊन इज युज्ड ॲज कॉमन नाऊन. वाक्य असं घेतलं होतं बघा, शी इज अ ब्युटी इन आवर क्लास. आर्टिकल वापरलंय. पुढे आणखीन आपण पाहिलं होतं की अबस्ट्रॅक्ट नाऊन इज युज्ड ॲज प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊनचं देखील काम करू शकतं का, कॅपिटल लेटरमध्ये येईन का, तर नाही. मग तो आर्टिकल द त्याच्या आधी धारण करण, म्हणजे ती क्वालिटी काय पर्टिक्युलर झाली की ती काय होऊन जाईल, अबस्ट्रॅक्टचं प्रॉपरमध्ये येऊन जाईल. मग आपण घेतो ते बघा, दी ऑनेस्टी ऑफ माय फ्रेंड इज अडमायर्ड बाय ऑल. याच्या बाबतीत आपलं म्हणणं होतं. झालं. आता हा विचार करा की अबस्ट्रॅक्ट नाऊन कॉमन झालंय, तर कॉमन अबस्ट्रॅक्ट होईल का, तर चान्स आहे त्यांचा. जर तुमचं जे कॉमन नाऊन असतं त्या कॉमन नाऊन जर अबस्ट्रॅक्ट क्वालिटी रिप्रेझेंट केली तर त्याला आपण काय म्हणूया, अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणूया. बघा यांच्यामध्ये कॉमन नाऊन इज युज्ड ॲज अबस्ट्रॅक्ट नाऊन. जर क्वालिटी सारखं त्याला यूज केले तर, एक्झाम्पल मध्ये मी समजा दिलं बघ बरं इथं, द मदर इन हर वॉज अवेकन्ड. तिच्यातील आई जागी झाली, म्हणजे तिच्यात तो गुण नव्हता, तिच्यात मातृत्व जागा झालं, तिच्यात आई पण जागा झालं. या अर्थानं हे कॉमन नाऊन इथं वापरलेलं आहे. कशासारखं अबस्ट्रॅक्ट नाऊन इथं मदर हे कोणत्या अर्थाने घेतलेलं आहे, मदरहूड या अर्थाने घेतलेलं आहे किंवा मदरलीनेस या अर्थाने घेतलेलं आहे. याला आपण मातृत्व म्हणूया, आई पण म्हणूया. जसं नाही का की
काही जण फारच देशभक्तीच्या गप्पा मारतात की लगेच आपण म्हणतो यार त्याच्यातला देशभक्त जागा झालाय, आता काही खरं नाही, निघा येतं, उठा इथून आता. एखादा हिरो सारखाच बोलायला लागतं, लगेच म्हणतो त्याचा गुण जागा झालाय. एखादा नेहमी असे केस असे करायची सवय असते केस, नाही आपण म्हणतो त्याच्यातला हा गुण जागा झालाय, तो गुण जागा, त्या हिरोचा गुण जागा झालाय. मग एखाद्या देशभक्त जागा होतो, मग लगेच आपण म्हणू शकतो अरे द पॅट्रियोट इन हिम रोज इन रिवोल्ट. कशाने उठाव केला? त्याच्यातल्या देशभक्ताने उठाव केला. म्हणजे त्याच्या अंगामध्ये आणखीन एक स्प्लिट पर्सनॅलिटी आहे का एका देशभक्ताची? तर नाही. एकाच व्यक्तीमध्ये दोन पर्सनॅलिटी असू शकतात, पण असं नाही ना. लगेच देशभक्ती, पॅट्रियोटिझम ह्या अर्थानं ते आलेलं आहे. पॅट्रियोट म्हणजे हे इथं जरी कॉमन नाऊन वाटत असलं, पण हे कॉमन नाऊन नाही आहे. ते कोण झालेलं याच्यामध्ये उपयोगानं अब्स्ट्रॅक्ट नाऊन झालेलं आहे. तर एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. काल आपण कलेक्टिव्ह नाउन्स पाहिलेत. कलेक्टिव्ह नाउनची डेफिनेशन सुद्धा पाहिले, त्याचे काही एक्झाम्पल सुद्धा पाहिलेत. झालं, त्याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स आपण तयार करून पाहूया. झालं, पहा मी इथं दिलं अ डॅश ऑफ एलिफंट्स. मी इकडे तुम्हाला पर्याय दिला. सगळ्यात पहिले HERD हर्ड, त्याच्यानंतर FLOCK फ्लॉग, SWARM स्वाम, त्याच्यानंतर मी इथे दिला PRIDE प्राईड. त्याच्यातला हत्तींचा काय असतं? कळप असतो. म्हणजे अशा सुद्धा रिकाम्या जागा परीक्षेला यायला लागल्यात. मग इथे काय आलं? अ हर्ड ऑफ एलिफंट्स. पण मी म्हटलं वगैरे अ डॅश ऑफ लायन्स. सिंह जेव्हा चालतात, रस्त्याने जेव्हा चालतात, ते सिंहावलोकन करत चालत असतात. लक्षात ठेवा. असं चालला 2-4 पावलं झालं की मागं पाहणे, आणि त्यांचे एकदम गर्वानं असं चालणं असतं प्रत्येकाच्या आयटात. म्हणून येतं अ डॅश ऑफ लायन्सला प्राईड ऑफ लायन्स म्हटलेलं आहे. अ डॅश ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा काय असतं? थवा. म्हणून इथं काय घेतो आपण? अ फ्लोक ऑफ बर्ड्स. पुढे घेतलं मी इथं अ डॅश ऑफ म्युझिशियन्स. वाजवणाऱ्यांचा काय असतो? वृंद असतो, आणि म्हणून त्यासाठी आपण शब्द काय वापरतो? बँड. अ बँड ऑफ म्युझिशियन्स. काही जमत ना, आम्ही बँड लावलाय बँड, आणि पाहिलं तर एकच व्यक्ती आलेला असतं घेऊन पुंगानी, त्याला बँड म्हणते का? बँड मध्ये कमीत कमी दोघं तरी पाहिजेत ना. हा, एक वाजवणारा आणि एक वाजवणारा, दोन तरी पाहिजेत कमीत कमी, तेव्हा त्याला बँड म्हणता येईल. अ बँड ऑफ म्युझिशियन्स. त्याच्यानंतर अ डॅश ऑफ सिंगर्स. गायकांचं काय असतं? लगेच म्हणतं की सर कॉयर. चॉयर ने कॉयर ऑफ म्युझिशियन्स. मी इथे दिलं अ डॅश ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. छोटी छोटी जी रोपटी असतात तिथं काय असते? तिथं नर्सरी असते. नर्सरी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. पण जर मोठमोठे झाडं जर तिथं लावले झाडं मोठमोठे झालेले असतील तर त्याला आपण उपवन म्हणू, त्याला जंगल म्हणता येणार नाही. त्याला अ ग्रू ऑफ ट्रीज. अ ग्रू, GROVE, अ ग्रू ऑफ ट्रीज. मी दिलं इथं अ डॅश ऑफ 2 or 3 रूम्स इन अ रेस्ट हाऊस. मग इथं मला सूट नाही, स्वीट. काय वाचायला लागेल त्याला? स्वीट, SUIT, स्वीट. असे सुद्धा आपण काल शब्दांची काही यादी पाहिली होती. इतकंच नाही, आणखीन काही शब्द आपण असे पण पाहिले बघा की काही समूहवाचक नामे. मी आता ही पूर्ण यादी लिहित नाही बसणार, कारण हे आपल्याला नंतर परत शिकायचं आहे. कारण हे सगळं आम्हाला वाक्यात वापरायचं आहे. वाक्यात वापरून त्याचा क्रियापदाशी संबंध कसा येईल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. याच्यावर परीक्षकाचा जास्त भर असतो. आवडीचे परीक्षकाचे हे काही समूहवाचक नामे रूपाने कशी असतात? एकवचनी असतात, परंतु उपयोगाने अनेक वचनी असतात. म्हणजे त्यांचं फॉर्म काय? सिंग्युलर, पण त्यांचं यूज कसं आहे? प्लुरल. प्लुरल इन यूज, सिंग्युलर इन फॉर्म.
मग आपण म्हणतो अरे हे सिंग्युलरच झाले. मग नाही 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 नाही, हे एकवचनी असतात, याचा अर्थ उपयोगाने एकवचनी नसतात. त्याला मग यामध्ये आपण असे काही शब्द घेतले होते बघा, हे कॅटल, त्याच्यानंतर घेतला होता जेंट्री, त्याच्यानंतर मी घेतला होता वोमेन एसेट्रा. मला सगळे घेत नाही बसायचे परत. मग यात एक लक्षात ठेवायचं की यांच्या तुम्हाला आर्टिकल अ किंवा ॲन वापरता येईल का, असे पुढे येणारे नाम ॲन वाले सुद्धा असू शकतात, पण अ किंवा ॲन यांच्या आधी वापरता येणार नाही, कारण ते उपयोगाने कसे आहेत, प्लुरल. परत त्यांचं परत तुम्हाला अनेक वचन करता नाही, कारण ते ऑलरेडी उपयोगाने कसे आहेत, प्लुरल आहेत. म्हणजे तुम्हाला जर विचारलं त्यांनी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, यातला एक सगळ्यात पहिले त्यांनी दिलं अ कॅटल, हे बरोबर आहे का, कॅटल्स बरोबर आहे का, फक्त कॅटल बरोबर आहे. असे डोळ्यासमोर तुमच्या ते लगेच पर्याय देतील. तर हे तर होणारच नाहीये. नाही तर परत काही जण डोकं लावतील ओनली ए, ओनली बी, ओनली ए अँड बी असं सुद्धा पर्याय देतील ते तुम्हाला फसवण्यासाठी. तर हे दोन्ही पर्याय होणार नाही. आन्सर काय याच्यामध्ये, कॅटल. तोच नियम तुम्ही सगळ्यांना लावा, बाकीच्यांना जे त्याच्यात यादीमध्ये असतील ते. त्याच्यानंतर काही शब्द आपण असे सुद्धा पाहिलेत बघा, काही नामे ही उपयोगाने दोन्ही वचनात असतात, एक वचन अनेक वचन याच्यामध्ये. मग त्यात काही आपण शब्द घेतले होते बघा, हे घेतला होता फॅमिली, कमिटी, ज्युरी, ऑडियन्स, गव्हर्नमेंट एसेट्रा. उपयोग कसा करतो बोलणारा त्याच्यावरून ठरतोय की सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. समजा त्यांनी म्हटलं की कमिटी वॉज म्हटलं तर कमिटी वॉज म्हटलं तर कमिटी इज म्हटलं तर सिंग्युलर मध्ये घेतोय. याचा अर्थ हे पूर्ण एक संच मांडलेला आहे त्या सर्व सदस्यांचा. त्याला आम्ही इट कन्सिडर करूया. पण त्यातला जर त्यांनी प्रत्येक मेंबर जर कन्सिडर केला, प्रत्येक व्यक्ती जर त्यातला पर्सनली कन्सिडर केला, तर हे नाऊन काय बनतात, प्लुरल बनतात. यांना कुठेही यश लावायची गरज नाही. हे रूप बदलणार नाहीये त्यांचं, उपयोगानं ते एकवचन अनेक वचन बनतील. समजा मी एक्झाम्पल परीक्षेला येऊन गेलेले आहेत बघा, कमिटी वर. आता एवढ्यावर ठरवून घेऊ नका याचा कार्यक्रम लागेल. कमिटी बरोबर, वर करेक्ट सेंटेन्स. पुढे बघा, द कमिटी वर डिवायडेड इन इट्स ओपिनियन. हे करेक्ट का इनकरेक्ट आहे म्हणून असं सेंटेन्स परीक्षेला आले होते. नेमकी चूक कुठे आहे, इथं चूक आहे का इथं चूक आहे ती कळली पाहिजे. इथं तर नाहीच आहे. मग यामध्ये जे इट्स आलेलं आहे, हे इट्स मुळातच हे कोणाचं ऍडजेक्टिव्ह आहे, तर हे याचं ऍडजेक्टिव्ह, याच्यासाठीच ते माहितीला आले होते. ते याच्याशी संबंधित आहे. म्हणजे याचा अर्थ हा 100% सिंग्युलर असला पाहिजे इट. आणि हा इट जर असन कमिटी सिंग्युलर म्हणून घेतला असन तर इथं तुमचं चूक झालेली आहे. इथं काय पाहिजे होतं, वॉच. म्हणजे इकडे येणारे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह सुद्धा इकडच्या नाऊनशी संबंधित असतात. जरीही हे ह्या नाऊनच्या आधी आलेले असले तरी यांचा संबंध कोणाशी असू शकतो, इकडं असू शकतो. म्हणून यानुसार सुद्धा आपल्याला काय करता येईल, त्याचं वचन ओळखता येईल. जरी तर दियर असतं तर हे सेंटेन्स करेक्ट झालं असतं. द कमिटी वर डिवायडेड इन दियर ओपिनियन्स, तिकडे मला यश लावावं लागलं असतं. तर हे आपण काल घेतलेले काही कलेक्टिव्ह नाऊन मधले उदाहरणं होते. त्याच्यावर मी थोडं तुम्हाला फक्त एक उदाहरण घेतलेलं आहे. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे आपण आता मटेरियल नाऊनमध्ये प्रवेश करतो. नंबर 5, लास्ट वन, मटेरियल नाउन. पदार्थवाचक नाम. मराठीमध्ये याचा समावेश कॉमन नाउन मध्येच करण्यात आलेला आहे. त्याचे डेफिनेशनच बघा, इट इज द नेम ऑफ अ मटेरियल ऑर मेटल. इट इज द नेम ऑफ मटेरियलचं काय देता तुम्ही, त्याला नाव देता जे काही असेल ते. म्हणजे याच्यामध्ये सॉलिड स्टेटमधलं पण आले, गॅशियस स्टेटमधलं सुद्धा आहे, लिक्विड स्टेटमधले सुद्धा मटेरियल आहे. त्या सगळ्यात महागडे गोल्ड, आयर्न, सिल्वर, वूड,
त्याच्यानंतर चाक, CHALK, पेपर, वॉटर, मिल्क, ज्यूस, वेपर, एअर, हे पण याच्यातच आले. टी, कॉफी, तुम्ही टी पावडर, कॉफी पावडर असं लक्षात ठेवू शकता. मग यांच्यावर काही एक्झाम्पल्स पाहूया आपण. चला, याच्यामध्ये घेतलंय बरं. ही मटेरियल जी नाउन्स आहे ती मटेरियल नाउन कशी आहे तर बघा, मटेरियल नाउन इज अनकाउंटेबल. आणि हे अनकाउंटेबल ज्याला आपण म्हटलेलं आहे त्या लक्षात ठेवायचं. यांच्याकडे दोन गोष्टी आलेल्या आहेत. अनकाउंटेबल नाउन्स म्हटलं ना आपण की we cannot pluralize these nouns by adding yes or yes to them. We cannot use article a or an before these noun. या नामाच्या तुम्हाला वापरता येणार नाही. दोन गोष्टी अनकाउंटेबल म्हटलं की दोन गोष्टी लागल्या त्यांच्याकडं. आर्टिकल घेता येणार नाही, त्यांचा अनेकवचन करता येणार नाही. तरी पण एक्झाम्पल परीक्षेला टाकतात, ह्या घ्या, ह्या असा टाकते. आर्टिकल भराल ते तुम्हाला लावून देतील लगेच. सगळ्यात पहिले आर्टिकल लगेच येते अँड, दुसरं देतील लगेच ते द, त्याच्यानंतर अँड, तिसरं देतील लगेच ते द, पुढे देतील ते लगेच आणि चौथं देतील त्याच्यामध्ये लगेच नो आर्टिकल. इथे ॲन येणार आहे का, ॲन आयन तर घेता येणार नाही तुम्हाला, त्याच्या आधी आर्टिकल घेता येत नाही. ते काही कॉमन नाऊन नाही आहे, मटेरियल नाऊन आहे. चला, म्हणजे इथं नो आर्टिकल आलं, हे नो आर्टिकल असणार. फक्त एकच पर्याय आपल्याकडे कोणता आहे, नो आर्टिकल. इथं अ का बरं आलेलं, याचं प्रोनाउन्सिएशन यवसफल, यवसफुल, यू पासून झाले, य पासून झालेलं आहे म्हणून झालं. दुसरं घेतलं आम्ही, डायरेक्टच सेंटेन्स घेतो बघा, गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. काही नाही, फक्त 51,000 भाव आला त्याचा तोळ्यामागे. त्याला गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. याचा अर्थ ही काय झाले, सगळे त्याच्यामध्ये मटेरियल नाऊन झाले. सुरुवातीला आले म्हणजे कॅपिटल आले म्हणजे काही प्रॉपर नाही होणार. ते प्रॉपर जर त्यांना व्हायचं असेल तर ते पण आपण पाहू ना, की आता मटेरियल नाऊन कॉमन होईल का, मटेरियल नाऊन हे प्रॉपर होईल का, ते देखील दोन गोष्टी आपण इथं पाहूया. चला, मटेरियल नाउन इज यूज्ड ॲज कॉमन नाउन. कॉमन नाउन सारखा त्याचा उपयोग होईल केव्हा, जेव्हा त्या मटेरियल नाउनच्या आधी तुम्ही आर्टिकल अ किंवा ॲन वापरले. लक्षात ठेवा, ते परीक्षकानं वापरून दिले असेल आणि त्यांनी जर त्या नाउनच्या खाली अंडरलाईन केलं असेल आणि त्याचा जर पार्ट ऑफ स्पीच विचारला असेल तर मग त्यावेळेला तुम्ही काय करत, त्याचं नाउन पार्ट कोणता आहे तो सांगायचा, तो कॉमन मध्ये झालं. बघा, यामध्ये मटेरियल नाउन आधी आर्टिकल अ किंवा ॲन वापरले जाते, त्यावरून ठरवूया आपण ते कॉमन झालंय. झालं. एक्झाम्पल मध्ये मी घेतले बघ बरं, आय वॉन्ट टी. हे तर सरळ कशामध्ये गेले, हे तुमचं मटेरियल नाउन मध्ये आहेत. एम शॉर्ट फॉर्म दिलाय मी, पण त्याने एक्झाम्पल दे बघा, वी, आय वॉन्ट अ टी असं जर म्हटलं तर आता हे चुकलंय का. मग तसं आर्टिकल भरायला नव्हतं दिलं असतं, त्यांनी याच्या खाली अंडरलाईन करून दिले होते. मग हे आय वॉन्ट अ टीचा अर्थ झालाय आय वॉन्ट अ कप ऑफ टी. म्हणजे कप हे काउंटेबल आहे, कप हे कॉमन नाउन आहे, कपची जागा त्याने घेतलेली कोणी टी न, म्हणून ते काय झालं याच्यामध्ये कॉमन नाउन मध्ये आलेलं आहे. जर त्याचं प्लुरलायझेशन जरी केलं असतं तरी ते कॉमन मध्ये आले असते. त्याचं अनेक वचन करून बघू आपण त्याच्यामध्ये. पहा बरं, मी ते घेतलंय, वी वॉन्ट टू टीज. आपल्याकडे लगे बोलण्याची पद्धत लगे कॅन्टीन वाले लगेच आवाज येते, ए भाऊ 2 चहा. बोलायची पण गरज नाही, ए भाऊ असं म्हणजे दोघाला मारायचं नाही, 2 कट. हे आपल्याकडे लगे कोड लँग्वेज. जेस्चर्स वापरलेले आपण लगे, हातवारे वापरले, लगे कार्यक्रम झाला आमचा.
वी वॉन्ट टू टीज, काय म्हणते टीला पण यस लावते, कॉफीला पण यस लावते, कॉफीज, वी वॉन्ट टू कॉफीज. हे टू टीचा अर्थ काय झाला त्यांनी लावलेला आहे, 2 कप्स ऑफ टी. आता यस नका लावू त्याला, हे इथं आलेले यस. चला, म्हणजे याचा अर्थ हे दोन्हीच्या दोन्ही नाऊन काय झालेले आहेत, कॉमन नाऊन झालेले आहेत, मटेरियल नाऊनचं कॉमन नाऊन झाले. झालं. आता हा विचार करा की मटेरियल नाऊन प्रॉपर होईल का. प्रॉपर नाउन, सॉरी, मटेरियल नाउन इज यूज्ड ॲज प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन मध्ये ते मटेरियल जर प्रॉपर झालं तर प्रॉपर नाउन मध्ये घ्यायचं आहे. त्याआधी तुम्हाला आर्टिकल द वापरावे लागेल, त्याला डेफिनाइट करावे लागेल. बघा बरं, मटेरियल नाउन आधी आर्टिकल द वापरले जाते, त्यावेळेला ते शक्य आहे, अन्यथा नाही. झालं. बघा, मी तर म्हटलंय द वॉटर ऑफ द लेक इज पोल्युटेड. दूषित झालंय सगळं पाणी त्याचं. बघा, द वॉटर ऑफ द लेक इज पोल्युटेड. मग मी इथलं वॉटर म्हटलं, पण वॉटर कुठलं पूर्ण भूतलावर जर म्हटलंय वॉटर ऑफ द लेक, म्हणजे मी याच्याशी त्याला मर्यादित केलेलं आहे. आणि याच्या आधी काय आर्टिकल काय घेतलं मी, द. मग आता हे मटेरियल नाऊन राहिलेलं नाहीये, हे याच्यातलं काय झालेलं आहे, प्रॉपर नाऊन. हे यूज न झालेलं आहे. काही जण याला मटेरियलच म्हणतील तरी त्याला आर्टिकल वापर. मग असं कसा नियम आला तुमचा आर्टिकलचा. मग त्याला डेफिनेट करायचं तर मग सरळ सांगा ना, त्याचं नाव काय झालेलं आहे, आता प्रॉपर नाऊन झालेलं आहे. तर एवढं एक स्क्रीनशॉट काढून घे. याच्या पुढे आपण आणखीन निघूया. एक आहे की मराठीमध्ये साधित नामाचे देखील प्रकार अभ्यासलेले आहेत, तसं इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. की नामाव्यतिरिक्त इतर शब्दांच्या जाती देखील नामाचं काम करू शकतात का, तर हो. विशेषण देखील नामाप्रमाणे वापरले जाऊ शकते. क्रियापद देखील नामाप्रमाणे वापरले जाऊ शकते. एखादं ॲडवर्ब असेल, प्रिपोजिशन असेल, कंजंक्शन असेल, यांचा देखील उपयोग कशासारखा केला जाऊ शकतो, नामासारखा केला जाऊ शकतो. काहींचं प्लुरलायझेशन झालं तर ते नामाप्रमाणे वापरले जातात. म्हणजे नामाचं यस किंवा इयस प्रत्यय त्याने लावून घेतलं, ते कशामध्ये येतात, नामाच्या घरामध्ये येऊ शकतात. मग त्यामध्ये बघा बरं, वाक्यात त्याच्यामध्ये कोणते कोणते घेऊ आपण, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन यांचा नामाप्रमाणे उपयोग केला जातो. जास्त करून त्यांचं अनेक वचन केले जाईल त्यावेळेला. आता ॲडजेक्टिव्ह कसं का नाम बनेन हे आपल्याला नंतर सुद्धा पाहायचंच आहे, पण एक दोन उदाहरण मी याचे घेऊन दाखवतोय की ॲडजेक्टिव्ह नाऊन बनू शकतं का. तर हो, बघा बरं, याच्यामध्ये बघा, ॲडजेक्टिव्ह आधी आर्टिकल द वापरले असेल व ॲडजेक्टिव्ह नंतर पीपल, मेन यासारखे अनेक वचनी नाम वापरले नसेल तर ॲडजेक्टिव्ह हे नाऊन बनते. आणि साहजिकच ते प्लुरल नाऊन बनणार आहे, म्हणजे कॉमन मध्ये चाललंय. एक्झाम्पल मध्ये बघा, मी इथं दिलाय द रिच एक्सप्लॉइट द पुअर. मी तर कुठेही पीपल असा उल्लेख केलेला नाही. मी असं म्हटलं का द रिच पीपल एक्सप्लॉइट द पुअर पीपल, तसं म्हणता येणार नाही. जर तुम्ही विशेषणाच्या आधी आर्टिकल द लावलं तर पुढे तुम्हाला पीपल किंवा मेन घेता येणार नाही. जर तुम्हाला पीपल किंवा मेन घ्यायचं असेल तर मग आर्टिकल द वापरू नका. दोनपैकी एकच गोष्ट तुम्हाला वापरता येईल, दोन्ही वापरता येणार नाही. मग चला, याच्यामध्ये द रिचचा अर्थ काय घेतला त्यांनी, सरळ सरळ रिच पीपल हे अर्थानं ते घेतलेलं आहे. मग पीपल हे नाऊन होत आहे, प्लुरल मध्ये होत आहे, मग त्याचीच जागा यानं घेतली की नाही घेतली, तर हो. मग हे कोण झालं याच्यामध्ये सध्या आता,
नाऊन. हे पण काय झालं बघा बरं, हे याच्यातलं नाऊन, म्हणजे त्याने नाऊनचे काम केले. ॲडजेक्टिव्ह नामाप्रमाणे वापरले गेले. त्याच्यानंतर थोडंसं आपण वर्बकडे अभ्यास करूया. खरंच वर्ब नामाचं काम करू शकतात का? जरा काही त्याच्यातले हेल्पिंग वर्ब्स कामाला येतील का? बघा, तुम्ही वर्ब बद्दल आपण पाहूया काही एक्झाम्पल्स की नामाचं काम करू शकतात का. पहिले ते वर्ब आहे की ते तर कन्फर्म करून घेऊ ना आपण. बघा, मी तर असं घेतलंय, डोंट वेस्ट युअर टाइम. यामध्ये वेस्ट हे मेन वर्ब आहे आणि डोंट हे याच्यातला हेल्पिंग वर्ब आहे. मग मी याला नामासारखं वापरू शकतो का? तर पहा, आपल्याकडे तुम्ही शब्द ऐकलेच नाही का, डूज अँड डोंट्स. डूज अँड डोंट्स हे शब्द ऐकले असतील बघा तुम्ही. मग तसंच आहे बघा, वी हॅव टू फॉलो द डूज अँड डोंट्स ऑफ द ट्रॅफिक. रहदारीचे नियम पाळा. मग यांना डूज अँड हे करा आणि ते करू नका. बघा, डूज अँड डोंट्स याला कशासारखं वापरलं, सरळ सरळ नामासारखं वापरलेलं आहे का नाही. याच्या आधी बघा डिटरमायनर आर्टिकल आलेलं आहे, ते आपल्याला हिंट सुरुवातीच्या तासापासून ते मदत करतंय बघा, पहिल्या तासापासून झालं पहा. मग आता याच्यामध्ये कोणी ॲडवर्ब म्हणून त्यांना वापरेल किंवा प्रेपोजिशन म्हणून ते आलेले असतात मूळ शब्द, पण त्यांना सुद्धा नामासारखं वापरता येईल का? बघा, मी इथे दिलं बघा, वी हॅव टू फेस द अप्स अँड डाऊन्स इन आवर लाईफ. आपल्याला प्रत्येकाला अप्स अँड डाऊन्स यस लावलं मी त्याला. आता परत आर्टिकल काय आलं बघा, डिटरमायनर द, म्हणजे याहून का द अप्स अँड डाऊन्स म्हणजे चॅलेंजेस आपल्या लाईफमधले, ते सगळ्यांनी काय करावं लागतं, आपल्याला ऍक्सेप्ट करावे लागतात. मी जर एखादं कंजंक्शन घेतलं तर कंजंक्शनला देखील नामाप्रमाणे वापरता येईल का म्हणायला, ते कंजंक्शन रूपाने, पण कार्यानं मात्र काय झालं, ते नाऊन झालेलं असून जर त्याने अनेक वचन घेतलं तर. बघा, मी इथं दिलंय, ही इज रिच बट ही इज नॉट हॅपी. असे घेतले तर हे दोन वाक्याला जोडतंय, म्हणजे हे 100% कंजंक्शन आहे. दोन वर्ब आहे का चेक करा. तर हो, दोन वर्ब आहे. पण मी याला नामासारखं वापरलं तर बघा बरं, ही युजेस टू मेनी बर्ड्स वाईल स्पीकिंग. बोलताना काय वापरतो तो, बर्ड्स जास्त वापरतो. म्हणजे इथं बर्ड्स काय आलंय, अरे बर्डला यस लावलंय, म्हणजे याचा अर्थ आहे कशाचं काम करतंय, नाऊनचं. ठीक आहे, तर एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर आपण प्लुरलायझेशनचे नियम पाहणार आहोत. आता जे पाहायचं आहे ते आपल्याला प्लुरलायझेशन किती प्रकारामधून आपण अभ्यासू शकतो नाऊनचं. तर बघा, प्लुरलायझेशन किती प्रकारे अभ्यासलं जाईल. 8 ते 9 प्रकारे याचा अभ्यास केला जाईल. त्यातला पहिला आहे बघा बरं, कारण याच्यावर प्रश्न मागे पडलेला आहे. सर्वात पहिले आहे बघा, रेग्युलर प्लुरल्स हा पहिला प्रकार आला. रेग्युलर प्लुरल्स केव्हा म्हणणार आहे तुम्ही? बघा, एक वचनी नामास तुम्ही यस किंवा इयस प्रत्यय जोडतात आणि त्यानुसार त्याचं प्लुरलायझेशन होईल. म्हणजे एक वचनी नामाला यस किंवा इयस प्रत्यय जोडून त्याचं अनेक वचन करणे. समजा मी इथं बॉय शब्द घेतला तर तुम्ही बॉयचं प्लुरल बॉईज करू शकता. रे घेतला तर तुम्ही रेचं प्लुरल रेज करू शकता. मी जर बॅच घेतली तर तुम्ही बॅचचं प्लुरल बॅचेस करू शकता. वॉच घेतलं तर वॉचीस करू शकता. कॅच घेतलं तर कॅचीस करू शकता. मॅच घेतलं तर तुम्ही मॅचीस करू शकता. बेबी घेतलं तर तुम्ही बेबीज करू शकता. हे झालं रेग्युलर प्लुरल्स. मी एक दोन उदाहरणं घेतो, नंतर आपल्याला त्याला डिटेल अभ्यासायचं आहे. दुसरं जे आलेलं आहे ते म्हणजे इयन किंवा REN प्लुरल्स. काही नाही, 3च शब्द इंग्लिशमध्ये आहेत. म्हणजे एक वचनी नामाचं इयन किंवा REN प्रत्यय जोडून त्याचं अनेक वचन केले जाते. म्हणजे या नियमामध्ये बसलं तर बघा बरं, ऑक्स जसं आपण बॉक्सचं बॉक्सेस करतो, फॉक्सचं फॉक्सेस करतो, टॅक्सचं टॅक्सेस करतो, पण ऑक्सचं ऑक्सेस करत नाही. मग ऑक्सचं काय करतो आपण, इयन लावून त्याचं ऑक्सन करतो.
चाइल्ड असेल तर चाइल्डला आपण यस लावत नाही, तर चाइल्डला आपण REN लावून त्याचा चिल्ड्रन करतो. तर तसाच आणखीन एक शब्द सापडतो, तो म्हणजे ब्रदर. पण ह्या ब्रदरचं दोन पद्धतीने अभ्यास केला जातो. तुम्ही ब्रदरला यस लावलं तर ब्रदर सुद्धा होतं, आणि ब्रदरला जर तुम्ही REN लावलं OR काढून, तर काय झालं त्याच्यामध्ये, ER काढून काय लावलं, ब्रेद्रेन. ब्रेद्रेन म्हणजे समाजातील सदस्य. याचा अर्थ इथं REN, इथं REN, हे झाले यंग प्लुरल्स. तिसरं जे आलेलं आहे ते म्हणजे व्हॉइसिंग प्लुरल्स. काहींना हे नावं नवीन वाटू शकतात, वाटू द्या, काय होत नाही, आपण शिकण्यासाठी आलेलो आहोत. व्हॉइसिंग प्लुरल्स मध्ये काय होतंय बघा बरं. एक वचनी नामातील, याला यफ नका वाचू, याला आपण फ वाचू, फ फ फ फ फ. एक वचनी नामातील फ ऐवजी व वापरून शेवटी ईयस प्रत्यय जोडले जाते, तेव्हा ते अनेक वचन होईल. फच काय कर त्याच्यामध्ये व, त्याला काही अपवाद शब्द पण असू शकतात. जसं आपण इथं घेतले बघा बरं, आता काफला घेतलंय तुम्ही कावच, हे बघ बरं, फच काय झालं व, आणि मग इ जोड खापच खावच. शीप, शीप म्हणजे पेंडी, मग शीपचं झालं बरोबर शिव्ज. तुम्ही शेल्फ घेतला शेल्फ, तर शेल्फचं काय झालं शेल्व्स. लगेच काही म्हणते सर कॅफे, तर कॅफेचं केलं लगे केवच, केवज होणार नाही. कॅफे म्हणजे दुकानदार आणि केवज म्हणजे गुफा झाल्या असं होईल का, तर नाही. मग याच्यामध्ये कॅफेचं काय झालं कॅफेज. काय म्हणते सर सेफ आलं, मग सेफचं सेवच करू का, चुक. मग सेफचं काय होईल, सेफ्स एक तिजोरी अनेक तिजोऱ्या. याचा अर्थ एक्सेप्शन्स पण या नियमाला आहेत. रेग्युलर प्लुरल्समध्ये ते घेता येतील, म्हणजे यस त्याला प्रत्यय लावता येईन. पुढे नंतर पाहूच आणखीन. व्हॉइसिंग प्लुरल झाल्याच्या नंतर मग आगमन झालं ते म्हणजे म्युटेशन प्लुरलचं. म्युटेशन प्लुरल्स मध्ये काय होईल, एक वचनी नामातील स्वरात बदल केला जातो, मग त्यांचं अनेक वचन करा. एक्झाम्पल, मॅनचं तुम्ही मॅन्स करू शकत नाही, काय केलंय मेन. वुमन शब्द असन वुमन, तर त्याचं लगे बघ बरं, आता याला काय वाचायला लागले, काही जण मनातल्या तुम्ही वाचले असतात. वुमनचं काय वाचलं, वुमनचं उमेन. विमीन, विमीन ईचं प्रोनाउन्सिएशन निघतं त्यांचं, विमीन, वुमनचं विमीन. चला, मी इथं घेतलं गूज, हंस पक्षी, त्याचं काय झालं अनेक हंस. गूजचं गीज, फूटचं फीट, टूथचं टीथ. आणखी एक शेवटचा शब्द घेऊन टाक त्याच्यातला, माऊसचं काय होईल माईस. हे झाले कोणते म्युटेशन. नंबर 5 पुढचं घेतलं मी समेशन प्लुरल्स. समेशन, सम शब्द असं ना, बेरीज गोळा करून एकत्र, म्हणजे दोन भागांना जोडून तयार होणाऱ्या वस्तूंची नावे अनेक प्रश्नात असतात. पहा यांच्यामध्ये किती भागांना जोडलंय त्यांनी, दोन भागांना जोडून तयार होणाऱ्या वस्तूंची नावे ही अनेक वचनी असतात. फॉर एक्झाम्पल मी तुमच्या समोर दिलंय बघा बरं, हे दोन, एक काच आहे आणि हा एक काच आहे. निघायला थोडंसं बसून घेतो, बरं झालं पडला असता. हा एक काच आहे, हा एक काच आहे, किती झाले दोन. मग हे झालं स्पेक्टॅकल्स. पेअर मध्ये आलंय, मग मी घेतलं त्याला स्पेक्टॅकल्स. मोबाईल आले की मोबाईल आल्यापासून आपल्या कानामध्ये दोन बोळे यायला लागले बघा, आता सुद्धा तुम्ही लावून बसले, बाहेरचे आवाज येऊ नयेत म्हणून. चला, त्याला म्हटलेलं आपण इयरफोन्स. सीझर असन तर लगेच आपण सीझर्स, कारण ते दोन भागांना जोडून तयार झालेली असते ती कैची बघा, सीझर्स. कानामध्ये सुद्धा मुली इयरिंग्स घालतात. मुलीच कशाला, आजकाल मुलींना मागं टाकून मुलं सुद्धा पुढे गेले. इयरिंग्स यांच्याकडे आलं.
हेअर पिन्स, इकडून एक हेअर पिन असायची आणि इकडून एक, ती कधी पण पेअर मध्ये भेटते बघा, इकडून एक लावायला इकडून एक लावायला. आता काय झालंय, फक्त इकडूनच लावणं चाललंय, इकडचं लावणं बंद झालंय आणि ते असं चाललंय आजकाल. बस केला इशारा जाता जाता एकच पिन राहिली, दुसरी पेन निघून गेली. हेअर पिन्स याच्यामध्ये तुम्हाला घेता येईल. इतकंच नाही, तुम्हाला ट्राउझर्स, ती पॅन्ट घालतो आपण ती ट्राउझर, तिला पॅन्ट म्हणूच नका, कारण पॅन्ट शब्द हा वापरला जात नाही. हे अमेरिकन वाले वापरतात, आपण ब्रिटिशवाले वापरत नाही. मुळात तो पॅन्टलून या फ्रेंच वर्ड पासून आलेला आहे. पॅन्टलून, त्याला पॅन्टलून पासून पॅन्ट आणलाय आणि त्यांनी पॅन्ट भारतात आणली, तर भारताने त्याची काय केली, फुल पॅन्ट आणि हाफ पॅन्ट हे दोन शब्द आणखी जन्माला आणलेत. तर हाफ पॅन्ट शब्द सुद्धा वापरायचा नाही, लक्षात ठेवायचं. हाफ पॅन्ट नाही, त्याला आपण ब्रिटिशवाले काय म्हणतात, शॉर्ट्स. म्हणजे हाफ पॅन्ट्स हा शब्द चुकीचा आहे. याच्यात मागे परीक्षेला प्रश्न पडला होता, स्काउट्स विअर हाफ पॅन्ट्स, करेक्ट सेंटेन्स आहे काय इनकरेक्ट आहे असं देखील विचारलं होतं. स्काउट्स विअर शॉर्ट्स, हाफ पॅन्ट्स नाही. पुष्कळ मग समेशन प्लुरल्समध्ये येतील. त्याच्यामध्ये 6वा जो घ्यायचा आहे तो म्हणजे झिरो प्लुरल्स. काय म्हणते झिरो म्हणजे काय, अरे झिरो म्हणजे काहीच त्याच्यामध्ये बदल होणार नाही, म्हणजे याचा अर्थ नामाचे दोन्ही वचनामध्ये रूप सारखेच असते. बघा, नामाचे रूप दोन्ही वचनात सारखेच असते. म्हणजे त्यांच्या आधी तुम्ही संख्या विशेषण वापरा, त्यांचं एक वचन अनेक वचन ठरवा. जसं बघा, उंदीरचं अनेक वचन उंदीर होतं मराठीमध्ये, रूप बदलत नाही. सिंहचं सिंहच राहतं, एक सिंह अनेक सिंह, एक वाघ अनेक वाघ असं करतो. पण इंग्लिशमध्ये पण कुठतरी असावं ना असं. तर बघा त्याच्यामध्ये डिअर, तुम्ही अ डिअर म्हणा, मेनी डिअर म्हणा, डिअरला यस लावायचं नाही. मग तसंच आलं बघा, शीप मेंढी आली त्याच्यामध्ये, स्वाईन डुक्कर देखील त्याच्यात आले. त्याच्यानंतर सिरीज त्याच्यात घेता येईल तुम्हाला, स्पेसीज घेता येईल. बघ बरं, यांच्यावर ऑलरेडीच यस यस लागलेलं आहे, मग त्यांचं आणखीन अनेक वचन करता येईल का, तर नाही. करायचं असेल त्यांच्या आधी संख्या विशेषण लावा, त्यांच्यात बदल करू नका, ते रूपात बदल करायला तयार नाही. तर मग त्याच्यामध्ये माशाची नावं घेतली तर हे सामन आलेलं आहे, याला सलमान वाचू नका, कॉड. त्याच्यानंतर ट्राउट हे माशाचं नाव आहे, CORPS हा एक शब्द महत्वाचा आहे, तो कॉर्स. कोणता शब्द आहे तो, कॉर्स. घरी बसून एवढे शब्द शोधा, कॉर्स. आणि याचाही अर्थ शोधा, कॉप्से. आणि याचाही अर्थ शोधा, कॉपस. त्या स्क्रीनशॉट काढला हे शब्द यायलाच पाहिजे, कॉर्स, कॉप्से आणि इथं कॉर्पस. हे या तिघांचे अर्थ तुम्ही शोधावेत. हे झाले झिरो प्लुरल्स पर्यंत. आणखीन याच्यामध्ये 2 प्लुरल्स आपले राहिलेले आहेत, एवढा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. 7वा जो प्रकार आलेला आहे यांच्याकडं तो म्हणजे मल्टिपल प्लुरल्स. याच्या नावातच बघा, मल्टिपल्स म्हणजे काय, एकापेक्षा जास्त वेळेस, म्हणजे 2 वेळेस, कमीत कमी 2 वेळेस त्याचं अनेक वचन भिन्न भिन्न पद्धतीने केले जाते. बघा बरं, एका नामाचे 2 पद्धतीने अनेक वचन केले जाते. अर्थही काही किती भिन्न असू शकतात. फॉर एक्झाम्पल मी इथं घेतलं बघा फिश, आणि मग फिशचं मी एक पद्धतीने घेतलं, फिशचं फिशच राहिलं, याचा अर्थ मी झिरोच्या अर्थाने गेलं, झिरो प्लुरलच्या अर्थानं फिशचं फिशच ठेवलंय. आणि दुसऱ्या पद्धतीनं फिशचं मी तर फिशेस करून ठेवलेलं आहे, हे तुमचं रेग्युलर प्लुरल प्रमाणे आलेलं आहे, म्हणजे यस प्रत्यय लावलेला आहे. हे आपण फरक पाहू नये याच्यामध्ये, ह्या फिशचं आणि ह्या फिशमध्ये काय फरक आहे बघा. फिशचं अनेक वचन फिश केव्हा झालं, जेव्हा एकाच जातीचे अनेक असतील, आणि जर भिन्न जातीचे अनेक असतील तर फिशेस, हे त्याच्यामध्ये अर्थामध्ये आलेलं आहे. आणखीन एक शब्द आपण आधी पण पाहिला होता, आठवा, ब्रदर. त्याचं घेतलं होतं ब्रदर्स आणि दुसरे घेतले होते त्याचे ब्रेदरेन. मीडियम शब्द सुद्धा घेतला तर मीडियम्स होतो आणि मीडिया सुद्धा होतो. बघा, हाही शब्द आपल्याला अभ्यासायचाच आहे, मीडियम. याला 2 पद्धतीने अभ्यासता येईल. एक, मीडियम्स म्हणजे मध्यस्थी करणारा,
बरं. आध्यात्मिक सुख आणि भौतिक सुख यांच्यामध्ये मध्यस्थी करणारा एक जण असतो, तो त्याला काय म्हटलं, मीडियम, त्याला मीडिएटर म्हणतो. आणि मीडियमला जर तुम्ही माध्यम म्हटलं तर त्याचं मीडिया हे तुमचं फॉरेन प्लुरल्सच्या नियमानं होईल, ते आपण पाहूच थोड्या वेळात. नंबर 8 शेवटचं यातलं आहे ते म्हणजे डबल प्लुरल्स. काय म्हणते डबल प्लुरल्स म्हणजे? अरे एकदा अनेक वचन झाल्यावर परत त्याला यस लावून अनेक वचन करण्याचा प्रकार यांच्याकडे आलेला आहे. बघा बरं, अनेक वचनी नामाचे पुन्हा अनेक वचन करणे, पुन्हा अनेक वचन केले जाते रेग्युलर प्लुरल्सचा नियम लावून त्याला. मग असे कोण आहेत की ज्यांच्याकडे ऑलरेडी यस यस नसतंय? बघा, मॅनचं तुम्ही प्लुरल केलं होतं मेन, पण मेनला पण मेन्स करता येतं. बघ बरं, मेनचं काय झालं? मेन्स. तुम्ही चाइल्डला काय केलं होतं? चाइल्डचं प्लुरल चिल्ड्रन केले होते, पण आम्ही त्याच्याही पुढे त्याला घेऊन जाऊ शकतो, चिल्ड्रन्स. पीपल तर ऑलरेडीच प्लुरल होता, पण पीपलला सुद्धा आम्ही यस लावू शकतो, पीपल्स. म्हणजे भिन्न भिन्न राष्ट्राचे लोक या अर्थाने त्याला घेता येईल. चला, या व्यतिरिक्त आता आपण 9 नंबरला महत्वाचं घेतोय ते म्हणजे फॉरेन प्लुरल्स. ह्या रेन वरून सुद्धा समजून घ्यावे की आपण हे 3 शब्द शोधून काढणे. रेन, रेन, रेन. याच्यातला एकच रेन ओळखीचा असेल तुमचा, तो म्हणजे पाऊस, ज्याची वाट आपण बघतोय आणखी नाही. काही ठिकाणी खूपच चालू आहे, रेन फार कमी आहे. रेन, हे रेन म्हणजे आता तुम्ही शोधायचं. हे रेन म्हणजे सत्ता, साम्राज्य. फॉरेन, जिथं आपलं राज्य नसतं तिथं. तुम्ही सॉवरेन शब्द जर तयार केला, बघा बरं, सॉवरेन, तर लगेच तुमचं तयार होईल. सॉवरेन म्हणजे काय? सार्वभौम सत्ता आपली असते ती. मग असे काही फॉरेन प्लुरल्स आहेत का, ते सुद्धा पाहूया. फॉरेन प्लुरल्स म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा, इंग्लिश ज्याच्यातून उगम पावले त्या लॅटिन शब्दांचा देखील याच्यात भडीमार आहे, ग्रीक वर्ड्सचा भडीमार आहे, फ्रेंच वर्ड्सचा देखील भडीमार आहे याच्यामध्ये. आणि एकाच दुःखा तुम्हाला आणखी तुम्हाला इटालियन वर्ड्स तर आढळतात. झालं. मग त्यामध्ये एक सर्वात पहिले मी एक 2 उदाहरणं घेऊन दाखवतो, त्यांची परत आपण नंतर पाहूच. फॉरेन प्लुरल्समध्ये असं देते की एखादा नाऊन येईल, त्या नाऊनच्या एंडिंगला US असेल किंवा ON असेल, UM असेल किंवा ON असेल, त्यांचं हे शेवटचे लेटर्स काढून त्या नाऊनच्या प्लुरलमध्ये तुम्हाला ए जोडावे लागते. फॉर एक्झाम्पल, मीडियम शब्द घेतला आम्ही. मीडियमचं तुम्ही आत्ताच केलं होतं, बघा बरं, एक तर मीडियम्स पण करता आणि मीडिया केलंय.